आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइजला जायचं. नेक्स्ट एक्सरसाइज आता परत मेथड चेंज झालेली आहे. तुम्ही नेक्स्ट एक्सरसाइज जर पाहिला तर नेक्स्ट एक्सरसाइज मध्ये जाताना तुम्हाला क्रॅमर्स रूल हा वर्ड सापडेल. पाहता बरं पुस्तकाची पानं पलटवून. प्लीज 10-15 मिनिटं नको. क्रॅमर्स रूल असा वर्ड सापडेल तुम्हाला. सापडतोय का पहा? क्रॅमर्स रूल. सापडलंय रे. क्रॅमर्स रूल मध्ये पुढच्या एका पेजवरती काही फॉर्म्युले आलेत. dx आणि dy. dx बरोबर dy इक्वल टू आणि d इक्वल टू काय फॉर्म्युले आहेत सांगू शकाल? सांगा. सापडलेत का? ते पेज नंबर किती आहे? चित्राक्ष ते पेज नंबर किती आहे? तिकडचं 12. पेज नंबर 12 वरती खालती फॉर्म्युले आलेत पाल. सांगा dx चा काय फॉर्म्युला आहे व्हर्टिकल लाईन मध्ये? चालतंय काही नाही. dx चा काय फॉर्म्युला आहे? उभं सांग. c1 c2 b1 b2 dy a1 a2 c1 c2 आणि d चा फॉर्म्युला a1 a2 b1 b2. सापडलेत का सगळ्यांना? असेच फॉर्म्युले आहेत का वेगळे आहेत? पाहू, मला एकदा क्रॉस चेक करू दे. चित्राक्षर लक्ष द्या. इकडे 3 फॉर्म्युले दिले. dx dy आणि d. हे जे उभ्या लाईन मध्ये लिहिलेलं असतं ना राठी, याला डिटर्मिनंट म्हणतात. हे जे उभ्या लाईन मध्ये लिहिलेलं असतं याला काय म्हणतात? डिटर्मिनंट. डिटर्मिनंट. सपोज मी इथे एक डिटर्मिनंट लिहिलाय 2 3 आणि 4 6. हाऊ टू सॉल्व दिस? हा डिटर्मिनंट कसा सॉल्व करतात? याला डायगोनल असतात. पहिल्यांदा या डायगोनलचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि मग या डायगोनलचं मल्टिप्लिकेशन करायचं. राहील लक्षात? पहिल्यांदा हा डायगोनल 2 × 6 12 4 × 3 12 12 - 12 0. लक्षात राहील कन्सेप्ट? डिटर्मिनंट कसा सॉल्व करतात? पहिल्यांदा हा डायगोनल आणि मग नंतर हा डायगोनल सॉल्व करायचा. ही तिसरी मेथड आहे टू सॉल्व सायमल्टेनियस इक्वेशन, म्हणजे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल सॉल्व करण्याची ही अजून एक मेथड. आपल्याला या मेथड मध्ये एक स्टँडर्ड फॉर्म आहे इक्वेशनचा. स्टँडर्ड फॉर्म ऑफ इक्वेशन a1x plus b1y is equal to c1, a2x plus b2y is equal to c2. राहील लक्षात? चला लिहून घ्या एवढं, मग पुढे जाऊया. (1.3) त्यातलं पहिलं एक्झाम्पल. आपल्याला एक डिटर्मिनंट दिलाय 3 4 2 आणि 5 आणि ब्रॅकेट फिलअप करायला लावलेले आहेत. बोर्डवर लक्ष नाहीये काही जणांचं. आपल्याला या पद्धतीने ब्रॅकेट दिलाय 3 मल्टिप्लाइड बाय ब्रॅकेट मायनस ब्रॅकेट मल्टिप्लाइड बाय 4. पहिल्यांदा कुठला डायगोनल घ्यायला सांगितलं मी? हा वाला, बरोबर ना?
मग 3 मल्टिप्लाइड बाय किती येईल 5. दुसरा ब्रॅकेट हा घ्यायचा आहे, दुसरा डायगोनल हा घ्यायचा आहे, म्हणजे इथे येईल 2 मल्टिप्लाइड बाय 4. एनी डाऊट? म्हणजे हे किती आले? हे झाले 15 मायनस 8, म्हणजे आन्सर किती आलं 7. काही डाऊट? क्वेश्चन नंबर 2. आपल्याला काही डिटर्मिनंट दिलेत, त्यांच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहेत. पहिला डिटर्मिनंट आहे -1 आणि 2, 7 आणि 4. पहिला हा डायगोनल, पहिल्यांदा हा डायगोनल -1 इंटू 4 -7 इंटू 2. करेक्ट आहे का? म्हणजे आन्सर किती येईल -4 -14, म्हणजे आन्सर आलं -18. मायनस मायनस प्लस होईल ना? काही डाऊट? नेक्स्ट सेकंड त्यातलं 5 - 7, 3 आणि 0. मग आता याला क्रॉस मल्टिप्लिकेशन असं करावं लागेल 5 इंटू 0 मायनस 3 इंटू -7. परफेक्टली क्लिअर? 5 इंटू 0 किती येईल 0, हा मायनस मायनस मायनस, म्हणजे आन्सर किती आलं 21. परफेक्टली क्लिअर? पुढे थर्ड वन 7/3, 3/2, त्याच्यानंतर 5/3 आणि 1/2. पहा लक्षात घ्या, आपली जर कन्सेप्ट क्लिअर असेल तर कसे पण उलटे पालटे प्रश्न येऊ द्या, आपल्याला नक्कीच जमतंय आन्सर. पहिल्यांदा जो डायगोनल घ्यायचा त्याचं मल्टिप्लिकेशन करून टाकूया. 7/3 मल्टिप्लाइड बाय 1/2, बरोबर का? आधी हा डायगोनल घ्यायचा, करेक्ट ना? मग नंतर मायनसचा साइन, 5/3 मल्टिप्लाइड बाय 3/2, दॅट्स इक्वल टू 7 1 जा 3 2 जा मायनस 15 3 जा 5 3 जा आणि 3 2 जा. डिनॉमिनेटर सेम आहे ना? आपली काल का परवाच चर्चा झाली होती, डिनॉमिनेटर सेम नसेल तर करून घ्यावा लागतो क्रॉस मल्टिप्लिकेशन करून, आठवतं का? इकडे डिनॉमिनेटर सेम आहे, त्याच्यामुळे आपण डायरेक्ट मायनस केली तरी होऊ शकते. 7 मायनस 15 8, साइन मोठ्याचं द्यायचं म्हणजे -8/6. कन्सेप्ट क्लिअर आहे? काही डाऊट? तुम्ही याला सिम्प्लिफाय पण करू शकतात. मला वाटतं दोन्ही नंबर 2 च्या टेबलमध्ये 4/3. परफेक्ट आहे. चला कंप्लीट करा, मग पुढे जाऊया. काय पाहू? क्वेश्चन नंबर 3 त्यातला फर्स्ट. क्वेश्चन नंबर 3 त्यातला फर्स्ट इक्वेशन आपल्याला दिलंय 3x - 4y इज इक्वल टू किती आहे 10, बरोबर ना? हे फर्स्ट इक्वेशन आहे. सेकंड इक्वेशन आपल्याला दिलंय 4x प्लस 3y इज इक्वल टू किती 5. हे झालं सेकंड इक्वेशन. आईलाच आहे त्याला, इंग्लिश मीडियम आहे, समजून घ्या. बरं इथपर्यंत ठीक आहे ना? बोर्डवर लक्ष असेल. आपला स्टँडर्ड फॉर्म काय? आपला स्टँडर्ड फॉर्म आहे स्टँडर्ड फॉर्म ऑफ इक्वेशन. इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म काय आपला ax प्लस by इक्वल टू c. आता हे प्रत्येक इक्वेशन जर आपण कंपेअर केलं तर a1 ची प्राइस किती असेल? a1 म्हणजे पहिला, a1 किती असेल 3, b1 किती असेल -4, b1 किती आहे -4 आणि c1 10, a2 किती असेल 4, b2 3 आणि c2 5. याच्यात काही डाऊट असेल तर मला विचारा. या व्हॅल्यू कशा आल्या ते समजलं का? नक्की काही डाऊट?
आता आपल्याला वापरायचं आहे dx चा फॉर्म्युला. dx इज इक्वल टू काय फॉर्म्युला होता, पेज पलटवून पहा. पेज नंबर 12 वरती आलेला होता पहा. C1 C2 C1 C2 B1 B2. मी आता याच्यात व्हॅल्यू पुटअप करेल. C1 C2 च्या जागी त्याची व्हॅल्यू म्हणजे 10 5 आणि B1 B2 -4 आणि 3. सॉल्व कसं करायचं, पहिल्यांदा हा डायगोनल 10 into 3 मध्यभागी मायनसचं साइन आहे. नंतर हा डायगोनल 4 3 जा 4 5 जा -20 मायनस मायनस म्हणजे आन्सर आलं 50. आता dy चा फॉर्म्युला dy इक्वल टू a1 a2 c1 c2 दॅट्स इक्वल टू a1 3 4 नंतर 10 5. मग 3 into 5 minus 4 into 10 40. आन्सर आलं -25. करेक्ट आहे का, काही डाऊट. आता डी चा फॉर्म्युला डी इक्वल टू काय a1 a2 b1 b2 दॅट्स इक्वल टू a1 a2 3 4 b1 b2 -4 आणि 3. क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 3 जा 9 मध्यभागी मायनसचा साइन 4 4 जा -16 मायनस मायनस म्हणजे आन्सर आलं 25. करेक्ट आहे. आता x चा फॉर्म्युला x इज इक्वल टू dx अपॉन d. मग dx ची व्हॅल्यू किती आली 50 आणि d ची व्हॅल्यू मग दॅट्स इक्वल टू 2. y इक्वल टू dy अपॉन d. dy ची व्हॅल्यू बोर्डवरती आहे पहा इथे dy ची व्हॅल्यू -25 अपॉन 25 म्हणजे आन्सर आलं -1. देअरफॉर x इज इक्वल टू 2 आणि y इक्वल टू -1. क्रॉस चेक करून पाहायचं का आपला आन्सर करेक्ट आहे का. कुठल्या इक्वेशन मध्ये व्हॅल्यू टाकायची, पहिल्यात का दुसऱ्यात, पहिल्यात. ओके पहिल्यात. क्रॉस चेक करूया. आपलं पहिलं इक्वेशन आहे 3x minus 4y 3 into 2 minus 4 into -1 3 into 2 minus minus 4 is equal to आलं ना 10. म्हणजे आपला आन्सर करेक्ट होतं. असं परीक्षेला सुद्धा करून पाहू शकतात तुम्ही, म्हणजे तुमचा आन्सर करेक्ट आहे का रॉंग आहे कळेल. मेथड कळाली. आणि भागवत तुला प्रश्न कळाला आहे का की प्रत्येक वेळी तशीच मेथड आहे का डिफरंट मेथड आहेत. डिफरंट मेथड आहेत. पहिली सायमल्टेनियस इक्वेशन मेथड होती, दुसरी ग्राफिकल मेथड होती आणि तिसरी आता कुठली आहे क्रॅमर्स रूल. परफेक्टली क्लिअर आहे ना. चला कंप्लीट करा मग पुढे जाऊया. पुढे क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 त्यातला काय सेकंड 4x प्लस 3y -4. मला सांगा हे इक्वेशन आपल्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का. आपला स्टँडर्ड फॉर्म काय होता ax प्लस by इक्वल टू c ना. म्हणजे जो कॉन्स्टंट आहे तो LHS ला आहे का RHS ला आहे. मग हा जो मायनस आहे तो पलीकडे गेल्यावरती काय होऊन जाईल प्लस. म्हणजे मग हे इक्वेशन येईल 4x प्लस 3y इज इक्वल टू 4. हे झालं पहिलं इक्वेशन. कन्सेप्ट समजली का नक्की. सेकंड इक्वेशन काय 6x इज इक्वल टू 8 मायनस 5y. हा मायनस आहे इकडे आल्यावरती देअरफॉर 6x प्लस 5y इज इक्वल टू 8. हे झालं सेकंड इक्वेशन. एनी डाऊट. मग आता a1 b1 c1 च्या व्हॅल्यू सांगाल. a1 ची व्हॅल्यू किती a1 4 आहे, b1
3 आहे आणि C1 हा पण 4 आहे. पुढे A2 6 आहे, B2 5 आहे आणि C2 8 आहे. बरोबर आहे का? आता आपण सेम वरती जो फॉर्म्युला रिपीट केला होता ते सगळे फॉर्म्युले पुन्हा रिपीट करणार. कुठले? हे वाले dx dy आणि d आणि आपल्याला हवं असलेला आन्सर काढणार आपण. आता मी काय करतो, पहिल्यांदा dx चा फॉर्म्युला लिहून टाकतो. वर आहे तोच dx इज इक्वल टू c1 c2 b1 b2 याच्यात व्हॅल्यू पुटअप करतो c1 c2 b1 b2 च्या, म्हणजे 4 आणि 8 b1 b2 3 आणि 5 क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचंय. पहिल्यांदा हा डायगोनल 4 5 चा 8 3 चा, म्हणजे आन्सर आला -4. एनी डाऊट? परफेक्टली क्लिअर. पुढे dy चा फॉर्म्युला dy इक्वल टू अपॉन नाहीच आहे, नुसतं आहे a1 a2 c1 c2. तिकडे अपॉनचं साइन आहे का? नाही, मग अपॉन म्हणायचंच नाही. a1 ची व्हॅल्यू 4, a2 ची 6, c1 4, c2 8. पहिल्यांदा हा डायगोनल 4 8 चा 6 4 चा 24, म्हणजे आन्सर किती आलं? 8. पुढे d इक्वल टू a1 a2 b1 b2, मग a1 a2 4 6 3 आणि 5, 4 5 चा 6 3 चा 18, म्हणजे आन्सर किती उरलं? 2. करेक्ट आहे का? आता x चा फॉर्म्युला dx अपॉन d. dx ची व्हॅल्यू किती आली? -4 आणि d ची व्हॅल्यू किती आली? म्हणजे आन्सर आला -2. बरोबर आहे का? पुढे y चा फॉर्म्युला dy अपॉन d. dy ची व्हॅल्यू 8, x ची d ची व्हॅल्यू, म्हणजे आन्सर आला 4. मग therefore x इज इक्वल टू -2 आणि y इज इक्वल टू 4. व्हेरिफिकेशन तुम्ही करून पाहाल का? कुठल्या इक्वेशन मध्ये व्हॅल्यू टाकाल? पहिल्या का दुसऱ्या? कशात पण टाका, व्हेरिफिकेशन करून पहा फक्त. कराल ना? चला कंप्लीट करा, मग पुढे जाऊयात.
ए चेक करा आन्सर बरोबर आहे का? डाऊट काही? -3 आणि dx ची व्हॅल्यू -21 आली का? आणि d ची व्हॅल्यू किती आली? 7 का -7? चला चेक करा. 1 × -3 ना, मध्यभागी आपण मायनसचा साइन देतो ना. 2 × 2 4 म्हणजे मायनस मायनस प्लस. साइन कोणाचं द्यायचं, मोठ्याचं का छोट्याचं? मोठ्याचं ना. -7 येईल. आणि व्हेरिफिकेशन करून पहा ना, व्हेरिफिकेशन करून पाहाल. आपण इकडे व्हेरिफिकेशन घेऊया. व्हेरिफिकेशन पहिले इक्वेशन घेऊ. x + 2y, x ची व्हॅल्यू किती आली आपली 3 प्लस y ची व्हॅल्यू किती आली -2. मायनस प्लस मायनस म्हणजे आन्सर किती आलं -1. व्हेरिफिकेशन करून पाहायचं प्रत्येक वेळी, म्हणजे आपला आन्सर करेक्ट आहे का रॉंग आहे लक्षात येईल. हे झाल्यावरती क्वेश्चन नंबर 4 आणि 5 चा लगेच ट्राय करतायत तुम्ही. 4 आणि कितवा 5 लगेच ट्राय करतायत. 4 आणि 5 लगेच ट्राय कराल.